माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 34 पार केलेलं आहे. या महिन्यात 27 तारखेला 35 वर्षाचं होणार आहे. मी 1-2 वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही. मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या, पण सर्वांचे त्याच्यात 2 वर्ष निघून गेले. मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही. मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवारसाहेबाच्या शब्दावर होतात. म्हणून मला असं वाटलं पवारसाहेबाला शब्द टाकून बघावा, म्हणून मी पवारसाहेबांना पत्र लिहिलं. आतापर्यंत किती मुली पाहिल्यात तुम्ही? आतापर्यंत 3 ते 4 मुली बघितलेल्या आहेत मी. किती जणांना पत्र दिलं आतापर्यंत? आतापर्यंत मी हे लग्नाचं पत्र मी फक्त पवारसाहेबांनाच दिलं. दादा मेटकरींना मी समजा दत्तक पत्र म्हणून दिलं होतं. पत्र मागं देण्यामागचं म्हणजे तुमचा हेतू काय नेमकं? शरद पवारांनाच का दिलं? पवारसाहेबांना यासाठी दिलं किंवा पवारसाहेबाचं माझं म्हणजे या गोष्टीतून मला काढू शकतात म्हणून पवारसाहेबांना आश्वासन मिळालं? आश्वासन अजून काही फोन वगैरे नाही आला. जर पवारसाहेबाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जर कोणाचा फोन आला तर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही नाही म्हणता? त्यांना मी जे हे दिलेलं आहे समजा बायोडाटा वगैरे माझी माहिती दिलेली आहे ते त्यांच्याजवळ सेव्ह वगैरे आहे. पण त्यांचे इकडून समजा ते हे नाही येत आहे की बा हो या नाही पण नाही हो पण म्हणत नाही आहे, नाही पण नाही म्हणत आहे. म्हणून मी स्वतः कन्फ्यूज आहे. नकार होण्यामागचं कारण काय? नकार होण्याचं माझं वय वाढत आहे म्हणूनच. नाही, मुली का देत नाही असं काय वाटतं तुम्हाला? काम तर मी आहे असे सोशल वर्कर म्हणून काम करतो. इन्कम सोर्स काय? इन्कम सोर्स काय नाही, हे आपलं खरेदी विक्रीचे जॉब करतो मी. शिक्षण किती वय? माझं BA झालेलं आहे आणि बस BA आणि MA चालू आहे. चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी कराल सांगा? चॅनलच्या माध्यमातून मला एवढीच मागणी करायची आहे की पवारसाहेब ज्या पण मुलीसोबत मला म्हणतील लग्न कर, मी त्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.